शेवटी आता निवडणूक होते त्याचा विचार करता काँग्रेस पक्षाने या संदर्भात भूमिका घ्यायला पाहिजे होती, परंतु त्यांनी भूमिका घेत नाही. काही त्यांचा दोष नाही आहे. मला वाटतं पक्ष नेतृत्वापासूनच आता पक्षाला जी घरघर लागलेली आहे त्याची ती अधोगती आता स्पष्ट दिसते. एवढा मोठा दारुण पराभव त्या निवडणुकीत त्यांचा होणार आहे म्हणजे मग शेवटी पक्षाच्या दृष्टीने ते त्यांनाच ठरवलं पाहिजे की ती योग्य अयोग्य आहे, परंतु त्यांनी माघार घ्यावी अशीच त्यांना या निमित्तानं माझं आव्हान आहे. अजितदादांच्या निधनानंतर ही निवडणूक होते आणि ती सुद्धा एक दुर्दैवी परिस्थितीतून तो झालेला अपघात होता, त्यातून हे पोटनिवडणूक होते निश्चितपणे. पण अजूनही खात्री आहे की आता उद्या शेवटचा दिवस आहे, काँग्रेस पक्ष निश्चितपणे माघार घेईल अशी मला खात्री आहे. अशी चर्चा पण आहे की राष्ट्रवादी देखील काँग्रेससोबत बोलण्यासाठी कमी पडली, ते त्यांच्यासोबत बोलूच शकले नाही किंवा त्या संदर्भात त्यांनी चर्चाच केली नाही. याची कल्पना मला नाही, कारण मी छोटीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये माझा काही फारसा संबंध नाही आहे. आता स्थानिक पातळीवर काय घडलं काय नाही, तर मला वाटतं सगळ्याच नेते मंडळींनी आवाहन केलेलं आहे की निवडणूक बिनविरोध करावी. मला वाटतं काँग्रेस पक्ष लोक भावनेचा विचार करेल असं वाटतं मला. काँग्रेसची वक्तव्य आहेत आता पार्थ पवार बाबत जे बोलले काँग्रेसमध्ये चाललंय काय असे सगळे प्रश्न उपस्थित होतात. पार्थ पवार सडकून टीका केली आहे. मी म्हटलं ना की पक्षाच्या नेतृत्वापासून शेवटी जी संदिग्धता नेहमीच होते, कोणत्याही विषयामध्ये गांभीर्य नसलेला तो आता पक्षाची प्रतिमा काँग्रेस पक्षाची झालेली आहे, हे मात्र दुर्दैव आहे. आता त्यातून मग आता कोणावर टीका करून जर त्यांना असं वाटत असेल की आपल्याला फायदा होईल, त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु हे दुर्दैव आहे की त्यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न करू नये काँग्रेस पक्षानं, एवढी माझी त्यांना विनंती आहे. इकडे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटात गेलेले समरजित सिंह घाटी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी झाली आणि त्यांचा जो यांच्यासोबत वाद होता तोही मिटलेला दुसरी सोबत भाजप आपली जुनी लोक परत घ्यायला सुरुवात करते असं काहीच चित्र आहे. हा, आता त्या निवडणुकीच्या काळामध्ये काही निर्णय झाले, पण आता समरसिंह घाटगे अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहे. त्यांचे वडील सुद्धा सहकारी क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम त्यांचं होतं. निश्चितपणे पूर्वी पक्षात होते ते, आता विधानसभेच्या उमेदवारीमुळे थोडी गडबड झाली, परंतु पुन्हा पक्षात येत आहे त्याचं स्वागतच आहे. राहुरीमध्ये तुम्ही तनपुरेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी माघार घेतली. अजूनही राहुरी तशी बिनविरोध झालेली दिसत नाही. त्या कर्डिलेंचे कट्टर विरोधक उभा आहेत, अनेक जण उभा आहेत. तुमचे प्रयत्न सुरू आहेत राहुरीमध्ये पण बिनविरोध करण्याचे. उद्यापर्यंत पाहूया, उद्यापर्यंत असं वाटतं मला, आशावादी होता. बरं, काल एक कारवाई झाली आहे, ते आवारे पाटील जे आहेत त्यांना अटक केली आणि एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की शिवाजी महाराजांचे 30 ते 40 हजार रुपयाचे पुतळे बनवायचे, रात्री अंधारात बसवायचे, ते 1.5 लाख रुपयाचं असं सगळं एक रॅकेट सुरू होतं. हे पोलीस तपासातून समोर आलेलं आहे आणि हेच पुतळे म्हणजे गेल्या काही दिवसात मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडल्या तणावाच्या त्या ठिकाणी असे पुतळे बसवण्यात आले, हे देखील समोर. मला याची कल्पना नाही आहे, परंतु आता SITच्या प्रमुख काल सातपुते मॅडम यांनी काही खुलासे केलेले आहेत. हे जे पुतळे बसवण्यात येत आहे शिवाजी महाराज एक आवारे पाटलाचे नावाचे एक मराठा आंदोलक आहे आणि त्यांना पोलिसांनी सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि चौकशीतून असं समोर आलंय की ते त्यांचा स्वतःचा कारखाना आहे महाराजांचे पुतळे बनवण्याचा. 30 ते 40 हजार रुपयाचा पुतळा ते 1 लाखापेक्षा अधिक रुपयात विकत होते आणि हे सगळे रॅकेट होतं, ते बरीच मोठी टोळी होती असं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय. त्याची माहिती माझ्याकडे नाही, पण असा जर प्रकार असेल तर अतिशय गंभीर आहे. म्हणजे आराध्य दैवत आमचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असं कोणी जर जनतेचीच फसवणूक करत असेल, मला वाटतं गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. कारवाई पोलिसांनी केली, अधिक त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आमची मागणी आहे. खरातांचं सातत्याने गुन्हे दाखल होत आहे, त्यांचे राजकीय लागीवेगळे आहे, अगदी सत्ताधाऱ्यांपर्यंत इथपर्यंत पुढे येत आहे. या सगळ्या याच्यात कारवाई कसूर राहील असे विरोधकांकडनं बोलले काय? आता SITचे जे प्रमुख आहेत सातपुते मॅडम यांनी काल सांगितलं त्या संदर्भात काय कार्यवाही सुरू आहे. आता विरोधक कोण टीका करतात मला माहित नाही, कारण अनेक विरोधकांचाही संबंध त्यांच्यावर आहे अशी माहिती समोर येते.